ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन हा इकडे सगळ्या मुलींना सोडवणार आणि आता दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया आणि महिपतमध्ये चांगलाच बाजार म्हणजे चांगलंच भांडण पेटणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर प्रेक्षकांनो इथे आता आपण पाहिलेलंच आहे की अर्जुनने किती हुशारीने आणि शिताफीने कोर्टासमोर ही गोष्ट सिद्ध करून दाखवली की जी सोनल आहे ती 18 वर्ष पूर्ण आहे, त्यामुळे सायलीवरती पॉस्को लागण्याचे कुठलेही कारण नाही आहे. आणि त्याच्यानंतरनं मग आता अर्जुनने सायली कोर्टात निर्दोष आहे हेही सिद्ध करण्याचा प्रण घेतलेला आहे आणि मग त्याने सायलीला बेल मिळवून दिलेली आहे. आता सायलीला बेल मिळवता क्षणी इकडे जे अपोनंट वकील असतात ते सुद्धा खूप प्रयत्न करतात की जेणेकरून सायलीला बेल वगैरे मिळू नये, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि सायलीला बेल मिळालेली असते. आता ऑफकोर्स सायलीला बेल मिळाली ही गोष्ट जेव्हा घरी फोन करून अस्मिताला सांगितली जाते, अस्मिता खूप खुश होऊन जाते आणि मग ती पहिले लगेचच इकडे श्वेताला सांगते, श्वेता अस्मिताला बेल इकडे सायलीला बेल मिळालेली आहे, अर्जुन तिला घेऊन घरी येणार आहे, पण त्याआधी ते लोक पोलीस स्टेशनला जाणार आहेत. तर घरात बाकीचे सगळे लोक येतीलच, पण त्याआधी आपण सायलीच्या स्वागताची तयारी करायला सुरुवात करूया. आपण एक काम करूया, छान तिच्यासाठी औक्षणाचं ताट वगैरे करूया, सगळं कसं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं तर तू गौरीला ही गोष्ट सांग, तिला ह्या गोष्टीचा इतका आनंद होईल की खूपच जास्त. त्याबरोबर मग लगेचच इकडे श्वेता म्हणते की हो ना, खरंच गौरीला खूपच आनंद होईल. गौरी सायलीताईची केवढी वाट बघत होती, बिचारी खूप 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 रडत होती. पण हे सगळं कसं झालं, कशी बेल मिळाली इकडे सायलीताईंना काही कळलं का तुम्हाला अस्मिताताई? त्यावर अस्मिता म्हणते नाही गं, अजून मला सुद्धा ते काही कळलेलं नाही आहे, पण अर्जुन होता म्हटल्यावर सायलीला बेल मिळणं स्वाभाविक होतंच हे मला माहिती होतं. बरं जा तू आता बोलण्यामध्ये वेळ वेस्ट करू नकोस, कामाला लाग पटपट. त्यावरती म्हणते हो हो, मी लगेचच आता औक्षणाचं ताटच करायला घेते. आणि मग आता ती तिकडनं बाजूला जाते आणि ताबडतोब प्रियाला फोन करते आणि प्रियाला सांगत असते की तुम्ही काय करताय, तुम्हाला काहीही जमणार नाही आहे का, तुम्ही काहीही करू शकणार नाहीच आहात का? अगं त्या सायलीला बेल मिळाली, तो अर्जुन तिला घरी घेऊन येतोय आणि मी काय करते माहिती आहे, मी त्या सायलीच्या स्वागताची इकडे तयारी करत बसली. त्या सायलीला घरी घेऊन येणार आहे, त्यामुळे मी तिचं औक्षणाचं ताट सजवते. काय प्रिया हे सगळं होतं आहे? अगं तुला काहीही जमणार नाही आहे का, तू काहीच करणार नाही आहेस का? प्रिया अगं मला वाटलं होतं की त्या सायलीला आता सुटण्याचे कुठलेही चान्सेस तू सोडणार नाही आहेस, पण कसलं काय, ती सायली तर आपल्या सगळ्यांच्या नाकावर टिचून सुटणार आहे. इतक्यात आता बाकीचे घरचे सगळे आलेले असतात. मग लगेच श्वेता म्हणते चल मी फोन ठेवते, आली पण वाटतं ती सायली. आणि मग ती फोन ठेवून आता घरातल्यांना विचारते, अरे तुम्ही सगळे आलात पण सायलीताई नाही, म्हणजे मी तिची वाट बघत होते. त्याबरोबर घरातले सगळे म्हणतात की अगं तूच नाही, आम्ही सगळेच तिची वाट बघतोय. पण काय आहे ना, पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तिला अटक करून नेलं होतं तेव्हा तिच्या सर्व वस्तू काढून घेतल्या होत्या, तिचे दागिने वगैरे सगळं पोलिसांनी जमा करून घेतलं होतं ना, मग त्या सर्व वस्तू ते सगळं साहित्य आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. त्यासाठी अर्जुन सायली हे दोघंजणं पोलीस स्टेशनला गेले आहेत. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते की चल 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 आपण पुढे स्वागताची तयारी करून घेऊया. त्यानंतर मग आता त्यांची तयारी वगैरे आटपत येते, तोपर्यंत सायली ही घरी पोहोचलेली असते. सायलीचं छान स्वागत केलं जातं, औक्षण वगैरे केलं जातं. सायली म्हणते की हे सगळं ठीक आहेच, पण जोपर्यंत आश्रमातल्या माझ्या मुली सुटत नाही त्या कुठे आहेत हे मला कळत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला काही झालं तरी चैन येणार नाही आहे. मी तुरुंगातून सुटली ही खरंच चांगली गोष्ट घडली, पण त्याहून महत्त्वाचं माझ्यासाठी त्या मुलींचं सुखरूप असणं आहे. जोवर त्या मुली सुखरूप आहेत हे मला कळत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. सोनलच्या बाबतीत जे काही घडलं त्यातलं काहीही इतर कोणाच्याही बाबतीत घडायला नको आहे मला, पण त्यासाठी आपण लवकरात लवकर त्या मुलींना शोधायला हवं. त्या मुली कुठे असतील, कशा असतील, काय अवस्थेत असतील, आपल्याला काहीसुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे मला ना त्या मुलींची खूप जास्त काळजी वाटते.
मला काही झालं तरी त्या मुलींना वाचवायचं आहे. लहानपणापासून त्या मुली माझ्याबरोबर राहिलेल्या आहेत. लहानपणापासून त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. सायलीताई आम्हाला काही होऊ देणार नाही हे त्यांना माहिती आहे. आतासुद्धा त्यांच्या मनामध्ये एक आशा असेल की सायलीताई येईल, ती आम्हाला मदत करेल, ह्या सगळ्यातून बाहेर काढेल म्हणून. त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली काळजी करू नकोस. हे बघ, त्या मुलींना बाहेर काढण्यासाठी आपले सगळे प्रयत्न सुरू आहेतच. आपण त्यांना शोधण्यासाठी काहीही करू, आकाश पाताळ एक करू, पण त्यांना लवकरात लवकर सोडवून काढूच. हे बघ, मी ज्या पद्धतीने आता तुला सोडवलं आहे तसंच त्यांनासुद्धा सोडवेन. त्याबरोबर कल्पनासुद्धा म्हणते की हे बघ सायली, तू काळजी करू नकोस. तू जेलमध्ये होतीस ना, त्यामुळे अर्जुनला खूप जास्त टेन्शन होतं, म्हणून अर्जुन त्या मुलींना सोडवण्यासाठी जास्त फोकस करू शकत नव्हता. पण आता तू परत आली आहेस ना, मग आता अर्जुनचं सगळं टेन्शन संपलेलं आहे आणि आता अर्जुन हा चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करेल आणि लवकरात लवकर त्या मुलींना बाहेरसुद्धा काढेल. तू फक्त आता स्वतःची काळजी घे. हे बघ, जेलमध्ये 2-3 दिवस तुझी खूप हेळसांड झालेली असणार आहे, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तू आता आराम कर थोडा वेळ. तुला आरामाची खूप जास्त गरज आहे. तुला थकवा वाटत असेल ना, तू रिलॅक्स हो. त्याबरोबर मग इथे लगेचच सायलीला प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते, हो सायली, पण त्याआधी देवाला नमस्कार कर. तुला माहिती आहे, तुला वेळ मिळावी, तू लवकर ह्या सगळ्यातून बाहेर पडावी, ह्यासाठी मी आणि कल्पनाने देव पाण्यात ठेवले होते. आता तू आलीस ना, आता तुझ्याच हाताने त्या देवांची पहिले पाण्यातून सुटका करूया. त्याच्यानंतर मग सायली जाते आणि आईने सांगितल्याप्रमाणे पहिले तर देवांना नमस्कार करते आणि असेच कायम माझ्याबरोबर राहा अशी प्रार्थना करत म्हणते, आता लवकरात लवकर मला सोनल, मानसी ह्या सगळ्यांना शोधण्यातसुद्धा यश येऊ दे, अशीसुद्धा ती एक प्रार्थना करते. आणि त्याच्यानंतर मग सायली वरती तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर सायलीच्या डोक्यातून विचारांचं जे काही काहूर माजलेलं असतं ते काही जात नसतं. राहून राहून सतत तिच्या मनामध्ये तेच विचार फिरत असतात. ते म्हणजे मुली कुठे असतील, मुली कशा असतील, त्यांना काही झालं तर नसेल ना, त्यांच्याबरोबर काही चुकीचं तर होणार नाही ना. सायलीला मुलींच्या काळजीने काहीही म्हणजे बरं वाटत नसतं. तिला खूप जास्त सतत मुलींचीच काळजी वाटत असते. मुलींना काही झालं तर नाही काहीही होता कामा नये वगैरे वगैरे. आता सायली व्यवस्थित जेवतही नाही आणि रात्री झोपायच्या वेळी तिला झोपही येत नसते. मग अर्जुन तिच्यासाठी दूध घेऊन येतो. त्यावर सायली, नाही मला नको आहे हे, असं म्हणते. अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, तू असं करून कसं चालेल. हे बघ, मला माहिती आहे की तुला आश्रमातल्या मुलींची खूप जास्त काळजी वाटते. जशी तू तुझ्या आश्रमातल्या मुलींची काळजी करतेस, तशीच मी आपल्या बाळाचीसुद्धा काळजी करायला हवी ना. मग तू तर त्या मुलींची करतेस, मग कुणीतरी आपल्याही बाळाची काळजी घ्यायला हवी, आपल्या दोघांपैकी. त्यावर सायली म्हणते, अहो तसं नाही हो, मला आपल्या बाळाची तर काळजी आहेच, पण त्या सगळ्यासुद्धा मला माझ्या. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बहिणींसारख्या आहेत, मुलींसारख्या आहेत. कळतंय मला सायली, तुला काय वाटतं त्या मुलींबद्दल, मला काहीच वाटत नाही आहे का. सायली, हे बघ, आपण लवकरात लवकर त्या सगळ्यांना सोडवूच. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. त्यावर सायली म्हणते, हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. तुम्ही त्या मुलींना काही होऊ देणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे. पण काय माहिती का, मनात आहे ना एक वेगळीच काळजी आहे. त्यावेळी अर्जुन तिला सांगतो, अगं काळजी असणं स्वाभाविक आहे बायको. तू त्या मुलींना कायम खूप जीव लावलेला आहेस, त्यामुळे तुला त्यांची काळजी वाटणं हे अगदीच स्वाभाविक आहे. पण म्हणून तू असा विचार करू नकोस की काहीही चुकीचं घडेल. तू फक्त पॉझिटिव्ह राहा. बाकीचं पुढे काय करायचं, कसं करायचं ते सगळं मी बघून घेईन. त्यावर सायली होकार देते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी मानसी असते ती आता बाकीच्या मुलींना म्हणते की हे बघा, आपल्याला इकडनं बाहेर पडायचं असेल तर किमान आपल्याला सायलीताईपर्यंत तरी पोहोचायला हवं. सायलीताईला आपण हे दाखवायला हवं, सांगायला हवं की आपण इथे अडकलो आहे. जेव्हा आपण सायलीताईला ह्या गोष्टी सांगू ना, तेव्हा सायलीताई नक्की आपली मदत करेल. पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे लागतील. आपण एक काम करूया, आपण आहे ना इकडनं पळण्याचा प्रयत्न करूया, किमान प्रयत्न तरी करूया. त्याबरोबर मग त्या मुली म्हणतात, अगं पण जर आपल्याला कुणी पाहिलं तर. त्याबरोबर ती म्हणते की कोणी नाही पाहणार, चला माझ्याबरोबर. आणि मग आता त्या मुली ह्या तिकडनं कशाबशा बाहेर पडतात. आता तिकडनं बाहेर पडल्याच्या नंतर मग त्यांना एक माणूस सापडतो. मग मानसी आणि इतर सगळ्याच मुली त्या माणसाकडे जातात आणि त्याला सांगतात की आम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे दादा, प्लीज आमची मदत करा, आम्हाला एक फोन करायला फक्त तुमचा फोन द्या. त्याबरोबर तो माणूस मुलींना फोन देतो. त्याच्यानंतर मग आता मानसी ही त्या फोनवरून पहिला तर सायलीला फोन करते
असते आणि आता ती सायलीला सांगते की सायलीताई आम्ही इथे अडकलेलो आहोत आणि आम्हाला इकडनं बाहेर कुठे जायचं काही कळत नाही आहे. सायली म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका, मला फक्त तुमच्या आसपास काही लँडमार्क आहे का तेवढं सांगा. त्या मुली म्हणतात की आम्हाला नाही कळत आहे सायलीताई आम्ही कुठे आहोत ते. सायली म्हणते मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हा फोन कोणाच्या फोनवरून केला आहे, तुमच्या समोर कोणी आहे का. त्याबरोबर मुली होकार देतात. सायली म्हणते त्या काकांना फोन द्या. मग त्या माणसाला फोन दिल्यावर सायली म्हणते हॅलो दादा. त्याबरोबर तो माणूस म्हणतो हा ताई बोला ना. सायली त्याला म्हणत असते की हे बघा त्या मुलींना प्लीज एका व्यवस्थित जागेवर थांबायला सांगा आणि त्या मुली नक्की कुठे आहेत, तुम्ही सगळे कुठे आहात तेवढं मला सांगाल का. तुम्हाला मी बाकी सगळं नंतर सांगेन. त्याबरोबर मग आता लगेचच तिकडे अर्जुन आलेला असतो. अर्जुन सायलीला विचारतो काय झालं. मग सायली मुलींनी फोन केल्याचं अर्जुनला सांगते. अर्जुन सायलीच्या हातातून फोन घेतो आणि तो त्या माणसाला घडलेली हकीकत सांगतो. त्याबरोबर तो माणूसही म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी ह्या मुलींना घेऊन एका सुरक्षित जागी थांबतो आणि तुम्हाला माझं लाईव्ह लोकेशन ताबडतोब पाठवतो, तुम्ही ह्या मुलींना घ्यायला इकडे या. त्याच्यानंतर मग आता तो म्हणतो की त्या गुंडांपासून त्या मुलींना वाचवा थोड्या वेळासाठी, आम्ही येतोय. त्यावर तो माणूस होकार देतो. त्यानंतर अर्जुन सायली चैतन्य हे तिघंही त्या मुलींना सोडवायला पोहोचलेले असतात. आता तिकडे गेल्याच्यानंतर मग मुली सायलीला कडकडून मिठी वगैरे मारतात. तर आता चैतन्य हा म्हणत असतो अर्जुन बरं झालं आपल्याला ह्या मुली भेटल्या, आपण एक काम करूया, आपण यांना ताबडतोब पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया, म्हणजे सायली बहिणीचं सगळं टेन्शनच संपून जाईल. त्यावर अर्जुन म्हणतो नाही चैतन्य, ऑलरेडी ह्या मुली बघ किती घाबरलेल्या आहेत ते, आत्ता ह्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणं काहीच उपयोगी ठरणार नाही आहे, कारण मुळात ते आत्ता काही बोलू शकणार नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा ना त्या चैतन्यावर, त्या महिपतवरती आणि त्या बाकीच्या लोकांवरती काडीचाही विश्वास नाही आहे. आपल्याला पहिली गोष्ट हे कळायला हवं की हे सगळं नेमकं कुणी केलं आहे, का केलं आहे. त्यासाठी आधी आपण ह्या मुलींबरोबर व्यवस्थित बोलणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आधी ह्यांच्याकडून हे सगळं काढून घ्यावं लागणार आहे, हे सगळं कुणी केलं, का केलं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मगच आपल्याला ह्यांना पोलीस स्टेशनमध्ये सादर करता येईल. कारण आपल्याला जेव्हा कोर्टात हा सगळा पॉईंट मांडायचा असेल तेव्हा आपल्याला व्यवस्थित बोलण्यासाठी सगळी हकीकत माहिती असावी लागेल. त्यावर चैतन्य म्हणतो अर्जुन तोवर ह्यांचं काय करायचं. अर्जुन सांगतो ह्यांना तू एखाद्या सेफ ठिकाणी घेऊन जा, अशा ठिकाणी जिथे यांच्यापर्यंत कोणीच पोहोचू शकणार नाही. त्यावर चैतन्य होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला आता हे सगळं काही जे आहे ते महिपतपर्यंत आणि बाकी सगळ्यांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं असतं. आता जेव्हा महिपतला कळतं की त्या मुली सुटल्या वगैरे आहेत तेव्हा महिपतला खूप राग येतो. महिपत प्रियाला भेटायला तुरुंगात पोहोचतो. आता आधीच प्रियासुद्धा भडकलेली असते, कारण त्या मुली सुटल्या, सायली सुटली. मग आता इकडे प्रिया जी असते ती म्हणू लागते की त्या मुली पळून गेल्याच कशा, एक साधं काम सांगितलं होतं तुम्हाला त्या मुलींवर लक्ष ठेवायचं, ते सुद्धा तुम्हाला जमलेलं नाही आहे. अहो काय आहात काय तुम्ही, एवढंसं काम जमलं नाही तुम्हाला. अण्णा कधी मला तर ना प्रश्नच पडतो की तुम्ही एवढे मोठे गुंड झालाच कसे. तुम्हाला कोणी एवढं मोठं गुंड म्हणून घेतलं नाही की स्वतःच उगाचच्या उगाच स्वतःला तुम्ही गुंड म्हणवलं हो ना. अहो साध्या त्या मुली, त्या चिणकुटल्या मुली त्या तुमच्याच्याने सांभाळल्या गेल्या नाही. तुम्ही काय मोठे गेम वाजवले असणार, तुम्ही काय मोठ्या सुपाऱ्या मारल्या असणार. माझा तर ना आता तुमच्या बोलण्यावरती काडीभर सोडा कणभरसुद्धा विश्वास उरलेला नाही आहे. अहो तुम्ही साधं त्या मुलींना स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवू शकलेला नाही आहेत अण्णा. खरंच मला ना कळतच नाही आहे. त्याबरोबर महिपत म्हणतो ए चिचुंद्रे गप, बोलायला दिलं म्हणून लई जास्त बोलू नकोस. आणि राहिला प्रश्न त्या मुलींचा, तर त्या पोरी कुठं जातात काय करतात ह्याच्यावरती लक्ष ठेवायला मला काही फक्त तेवढंच काम नाही आहे. मी महिपत शिखरे, माझ्याकडे त्या व्यतिरिक्त खूप कामं असतात, समजलं ना. थोडं मॅडम काय म्हणलं तर लगेचच स्वतःला खरोखर मॅडम समजायला लागली. काय गं तू शाने, लक्षात ठेवायचं महिपत शिखरे आहे मी. कोण आहे? महिपत शिखरे. माझ्याबरोबर नीट बोलायचं, नाहीतर इथल्या इथं तुझी तिरडी बांधायला कमी करणार नाही जो महिपत शिखरे, समजलं ना. त्याबरोबर ती म्हणते एवढंच करा तुम्ही, एवढंच करा, आपल्याच माणसांच्या तिरड्या बांधा. त्याबरोबर महिपत म्हणतो पहिली गोष्ट त्या पोरींना पळवण्यापासून त्या पोरी कुठं लपवायच्या तिथपर्यंत सगळा प्लॅन तुझा होता. आता जर एवढा प्लॅन तुझा होता तर मग दोष मला कसा देते गं तू चिचुंद्रे. आता काय करायचं आहे ते तुझं तू कर, कारण तुरुंगात आता तू फसणार आहे. माझं नाव जर ह्या सगळ्यात तू कुठं घेतलं ना तर याद राख मी तुझं काय करीन ते. जिवंत सोडणार नाही आहे मी तुला, जिवंत सोडणार नाही. त्यावर ती म्हणते तुम्ही काय इथे मला धमकी द्यायला आलाय काय.
तुम्ही काय इथे मला घाबरवायला आलाय काय? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते की मी जर ह्या सगळ्यामध्ये अडकणार असेल ना तर मी तुम्हालासुद्धा ह्या सगळ्यातून सुखी सुटू देणार नाही आहे, एवढं विसरू नका. काहीही झालं तरी मी तुम्हालासुद्धा घेऊनच बुडणार आहे. त्यावर महिपत म्हणतो, ए तुझ्यात तर मी. आणि मग तो प्रियाच्या गळ्यापर्यंत त्याचा हात घेऊन येतो. पण मग पुढे म्हणतो की हे पोलीस स्टेशन आहे ना, म्हणून तू खूप वाचली आहेस. पुन्हा मला माझं खरं रूप या सगळ्यांना दाखवायचं नाही आहे म्हणून तू वाचलीस. पण लक्षात ठेव, जर ह्या सगळ्यात कुठे जरी माझं नाव आलं ना तर याद राख, तुला खरोखर जिवंत मारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. आता खरं तर इकडे महिपत बरोबर स्वतःला सेफ करून घेत असतो. तो या सर्व प्रकरणात एकट्या प्रियालाच अडकवत असतो. त्याच्यानंतर मग आता इकडे महिपत हा तिला सांगतो, लक्षात ठेवायचं, तुझ्यावर कलम उगवायला मला फार वेळ लागणार नाही आहे. त्याच्यानंतर मग आता इकडे जो चैतन्य असतो त्याला सांगितलेलं असतं की त्या मुलींना सेफ जागी पोहोचव. मग चैतन्याने त्याचं काम अगदी चोख पार पाडलेलं असतं. त्या मुलींना तो एका ठिकाणी घेऊन जातो आणि त्या मुलींना सांगतो की हे बघा मुलीनो, तुम्हाला थोडे दिवस इथे राहायचं आहे. त्या मुली म्हणतात, पण का? आम्हाला आमच्या आश्रमात जायचं आहे. त्यावर मग चैतन्य त्यांना सांगतो की हे बघा, कोर्टामध्ये केस सुरू आहे. जोपर्यंत केस सुरू आहे तोवर तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्हाला इथेच राहावं लागेल. सायली आणि अर्जुन दादा तुम्हाला नक्की भेटायला सारखे सारखे येत राहतील, पण ते सांगत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इथे थांबावंच लागेल. त्याच्यानंतर आता दुसऱ्या बाजूला इकडे मुली वगैरे सापडल्यामुळे सायलीच्या जीवात जीव आलेला असतो. आता तिला जरा बरं वाटत असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन